तर रेकॉर्डिंग चालू केली किती का? येस सर, येस सर. काय प्रॉब्लेम आलाय का हे सर? कुणीच उत्तर मुलं विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. दिलेली आदल्या बदल. आता हे शेवटचं उदाहरण या टॉपिक वरलं. गणितीय क्रिया जे आदला बदल करायचं असते, काही वेळेस चिन्हांची आदला बदल करायची असते, काही वेळेस आकड्यांची आदला बदल करायची असते. तर आपण ह्याच्यावरली बरेचसे उदाहरण आपण काल पाहिलेले आहेत. भरपूर सराव झालेला आहे. आत्ताशिक सुरू केलं चेतनाताई, काही प्रॉब्लेम नाही. हा. आणि आता हे शेवटचं उदाहरण राहिलं होतं. आपण ह्याच्यानंतर हा टॉपिक इथंच थांबवणार आहोत आणि दुसऱ्या टॉपिकवर, नव्या टॉपिकवर जाणार आहोत, सांकेतिक लिपी. परंतु आता हे उदाहरण राहिलं होतं काल. अं, 12 आणि 6ची आदला बदल आहे. 12 आणि 6ची. ठीक आहे. 12 आणि 6ची आदला बदल आणि प्लस आणि भागिले याची एक आदला बदल आहे. 12च्या ऐवजी 6 लिहायचं. 6 प्लसच्या ऐवजी भागिले, 6च्या ऐवजी 12 गुणिले जशाला तसे, गुणिले 5 भागिलेच्या ऐवजी प्लस. आता 6 भागिले 12 अगोदर पहिल्यांदा भागाकार करायचा. मी इथं दाखवतो तुम्हाला. 6 भागिले 12, 6 भागिले 12, 6 न 12ला भाग द्यायचा आहे. 6 1 6, 6 2 12. म्हणजे ह्याचा भागाकार किती आला? 1/2 गुणिले 5 अधिक 2 - 3. आता बघा इथं 1/2 गुणिले 5. हम्म. आता 2 न 5ला क्लिअर भाग जातो का? नाही जात भाग. मग भाग द्यायचा आहे आपल्याला. सदस्यांच्या संख्येनं अंशाच्या संख्येला भाग द्यायचा असतो. कसा भाग द्यायचा बघा, मी व्यवस्थित पॉइंट मध्ये उत्तर येणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला 2 न 5ला भाग द्यायचा आहे. हम्म. कसा भाग द्यायचा समजलं तुम्हाला? 2च्या पाड्यात 5 आहेत का? नाही. बे एक बे, बे दोन्ही चार, बे त्रिक 6, 6 मोठे होते. बे एक बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4, 5 पेक्षा लहान आकडा घेतला 4, 5 मधून 4 गेले, राहिला 1. आता काय करणार मी? 1 वर 0 घ्यायचंय मला, पण मला पॉइंट घ्यावा लागणार. हम्म. आता 1 वर मी 0 घेतलंय, पण लगेच मी काय केले? पॉइंट घेतलं. आता 2च्या पाड्यात 10 आहेत. बेग बे बे दोन 4, बे त्रिक 6, बे चौक 8, बे पंचे 10. 10 मधून 10 गेले 0, म्हणजे 2.5. ह्याचा भागाकार किती आला? 2 न 5ला भाग दिल्यास 2.5 अधिक 2 - 3. आता इथं पॉइंट नाहीये, इथं प्लस आहे, बेरीज करायची. ही 2 आणि ह्या 2ची बेरीज करू. 2 आणि 2 4, 0.5 -3. आता 4 मधून 3 गेले, राहिला 1.5. ही पहिली स्टेप, ही दुसरी स्टेप, ही तिसरी स्टेप, ही चौथी स्टेप. मला वाटतं सर्वजण रजिस्टर घेऊन हे गणित सोडवत असतील. हम्म. 6 गुणिले 2 गुणिले 12, मग आपण 2 नाही लिहू शकत का?
काय म्हणले मला नाही लक्षात आलं. सविताताई विचारत आहेत 6 गुणिले 2 12. मग आपण 2 नाही का लिहू शकत का? नाही ना. 6 भागिले 2 आहेत ना. 6 भागिले 2. आता 6 भागिले 2. हा 6 भागिले 2 लिहिले. 1/2. 1/2. परंतु असा असला 12 भागिले 6 असं. बघा सविताताई 12 भागिले 6 ही उलटा असत. हे उलट असत. त्यावेळेस काय करणार 12 भागिले 6 म्हणजे 12/6. 12/6. 6 1 6 6 दोन्ही 12. आता 2 येईल बा. आता 2 येणार आहे. लक्षात आलं का 2 केव्हा येत आहे 12/6 आणि इथं 6/12. छेद जो आहे अंश झाला अंश छेद झाला. हे असं नाहीये पण 2 केव्हा येणार आहे 12/6. समजलं का तुम्हाला? अजून काय क्युरी आहे सांगा. अजून काय आलं नाही विचारा. मी सांगतो. कशावरून ठेवायचे म्हणजे काय? कशावरून ठेवायचे म्हणजे काय? ऐका. ठीक आहे. ठीक आहे. इकडे बघा आता. ठरवायचे. 6/12 असा असेल आणि 12/6 असं. ठीक आहे. एक लक्ष द्या आता. असंच आहे ना तुमचं 6/12 म्हणजे काय 6/12. 6 1 6 6 दोन्ही 12. इथं काय करणार 12/6. पहिली संख्या अंश घ्यायची असते. पहिली संख्या 6 अंशस्थानी आहे इथं 12 अंशस्थानी. 6 1 6 6 दोन्ही 12. अजून एक उदाहरण घेतो मी तुम्हाला. समजा 4/20. तर 4/20. 4/20. 4 1 4 4 पंचे 1/5. या अंशस्थानी घेतलं मी 4/20. समजा असं असेल 20/4. काय करणार मी अंश छेद 4. 4 1 4 4 पंचे 20. इथं किती आलं 5. चला समजलं का सुहासिनी ताई? बघा आता ह्यात काय प्रश्न नीट विचारा जर समजलं नसेल तर. ही समजलंय का? का तुमच्या मनात वेगळा प्रश्न आहे? मला वाटतं हा प्रश्न आहे. पण वेगळा काही प्रश्न असेल तर सांगा मला. मी तुमचा माईक ऑन करतो. काय प्रश्न आहे तुमच्या डोक्यात सांगा मला. तुमचा हा माईक ऑन केला. हाच प्रश्न होता की हं. 6/12 आणि 12/6. मग ते हो अंश कोणता घ्यायचा छेद कोणता घ्यायचा 1/2 कधी येईल आणि नुसतं 2 कधी येईल? समजलं 6 अंश घ्यायचे. पहिली संख्या अंश घ्यायची असते. हम्म. 4 हा अंश घेतलाय. पहिली संख्या अंश घ्यायची दुसरी संख्या छेद घ्यायची. हा 4 त्यामुळेच 1 4 उत्तरात 4 फरक पंचे पडला. 20. एक हा छेद दोन आलं एका ठिकाणी एका ठिकाणी नुसतं 2 आले. हो हो. आता काय समजलं ना? समजलं सर. हा ओके. येस थँक्यू सर. येस. आता बाकीचे अजून कोणाला आहे का मनात काही प्रश्न? मला नवा टॉपिक सुरू करायचा.
अजून एक मला वाटतं काही विद्यार्थ्यांना समजलंय का नाही. मला वाटतं काही विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असू शकतो. समजा काय 1/3 गुणिले 12. आता इथं तर गुणाकार आहे आणि तुम्ही तर भागाकार करतात म्हणायचं. का मी डायरेक्ट स्टेप असते म्हणू का 12 गुणिले 1 आहे ना. 12 1 12 गुणिले 1 12 1 12 छेद 3. आता 3 न भाग द्या 3 1 3 3 चोक 12. आता ही स्टेप 12 गुणायचं का नाही. छेदस्थाच्या संख्येने अंशाच्या संख्येला भागायचं असतं. हा बघा ही कन्फ्युजन होऊ शकतं असं मला वाटतंय. त्यामुळे ही आता हे 36 ने 1 ला गुणूच नका न 9 न छेदस्थाच्या संख्येला गुणायचं असतंय का अंशाच्या संख्येला नाही गुणायचं. भागाकार करायचा असतो. 9 1 9 9 चोक 36. समजा 1/2 गुणिले 16 बेक बे बे 8 16 8. बघा अजून थोडं आता वेगळं सांगायला लागलोय मी. नीट लक्ष द्या. 2/3 गुणिले 15 जर असं असं नेहमीप्रमाणे 3 न 15 ला भाग द्यायचा 3 1 3 3 5 15 5 गुणिले 2 5 गुणिले 2 5 दाई आपलं 5 दोन्ही 10. चला एवढं समजायलंय का ह्याच्यात काही कन्फ्युजन आहे का. सरळ विचारा काही नाही काही अडचण नाही. प्रत्येकाने विचारा. थोडी बी अडचण असेल शंका असेल तर विचारा. कुणाच्या मनात शंका आहे अडचण आहे स्पष्ट विचारा. एकही गोष्ट शंका पहिल्या उदाहरणामध्ये का वेगळी झाली कोणत्या हे का 12 1 12 मी ही स्टेप काय केली एक स्टेप तुम्हाला समजून सांगण्यासाठी केलंय मी. ठीक आहे अजून एक मला वाटतं ते बी क्लिअर व्हावं मी पुढचं अजून एक घेतो. मला असं वाटतं त्या शंका मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. मध्ये सांगत काय येते की ह्याच्यात ब्लर होतंय ब्लर. हा आता हे वेगवेगळे प्रश्न आहेत. ठीक आहे तुमच्या मनात थोडी बी शंका राहू नये. प्रत्येक गोष्ट कॉन्फिडन्स न उत्तर दिलं पाहिजे. कॉन्फिडन्स पूर्ण आत्मविश्वास जास्तीत जास्त उदाहरणं सोडवली पाहिजे. सेल्फ स्टडी फार महत्वाची आहे. सेल्फ स्टडीनच आपण प्रश्नाचे उत्तर फास्ट देऊ शकतो. वेगानं सोडवायचा असतो. तुम्हाला सर्वांना माहित आहे 2 तासाचा पेपर आहे आणि 200 प्रश्न आहेत. 120 मिनिट आहेत. 120 मिनिटाचा पेपर असणार. प्रश्न किती आहेत 200. त्यामुळे आपलं पटापट पटापट सोडवता आले पाहिजेत. काही प्रश्नाचे उत्तर
10 सेकंदात 15 सेकंदात देता आली पाहिजे. ठीक आहे. आता इथं दोन्ही संख्यांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. 9चं चिन्ह मायनस आहे, प्लस 5चं चिन्ह प्लस आहे. वजाबाकी करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. 9 मधून 5 गेले, राहिले 4. चिन्ह कोणाचं? मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं -4. 9 चिन्ह, 9 संख्या मोठी आहे ना, 9चं चिन्ह मायनस आहे. आता इथं 12तून 7 गेले, 12तून 7 गेले, राहिले 5. चिन्ह कुणाचं द्यायचं? 12चं द्यायचं का 7चं? मोठ्या संख्येचं. -5. -5. आता इथं बघा, -3 -5. आता बघा, दोघांचे चिन्ह सेम आहेत. दोघांचे चिन्ह जेव्हा सेम असतात त्यावेळेस बेरीज करायची असते. ज्यावेळेस चिन्ह दोघांचे वेगवेगळे असते त्यावेळेस वजाबाकी करायची. वेगवेगळे चिन्ह व व व व वजाबाकी. सेम सेम चिन्ह बेरीज बेरीज बेरीज. 3 आणि 5 8. बेरीज करायला लागलोय बघा, कन्फ्युजन. आणि दोघा चिन्ह सेम असल्यामुळे तीच चिन्ह कायम. आता चिन्ह वेगवेगळे दोघांचे, बेरीज करायची का नाही? मध्ये बेरीज चिन्ह आहे पण नाही बेरीज करायची. दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. 6चे चिन्ह मायनस, 10चं चिन्ह प्लस. 10 मधून 6 गेले, राहिले 4. चिन्ह कुणाचं देऊ? 10चं देऊ का 6चं? 10चं प्लस. चिन्ह नाही दिलं तरी जमतंय. क्लिअर झालं का रे? क्लिअर झालं का? कुणाच्या मनात शंका आहे? सेम चिन्ह बेरीज. ओके, समजलं एवढं? कुणाच्या मनात शंका असेल तर विचारा. उदाहरण देऊ का? अजून एक 10 एक उदाहरण देऊ? तुम्ही करतात का असं? 10 उदाहरण देऊ का? म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही हे पूर्ण आपल्याला कळाले, पूर्ण 100% कळालं पाहिजे. दहा मधून 6 गेले, राहिले 4. 10चं चिन्ह प्लस आहे. चला उदाहरण देतो, 10 उदाहरण. हम्म? चला. ब्लर दिसत आहे. ओके, काही नाही होत. काय नाही, म्हणजे अंगत येते मध्ये मध्ये. चिन्ह बघा, विशाल विशाल सर, चिन्ह पहा.
चला झाले का सगळ्यांचे? चला चलो बघा आता उत्तर सगळ्यांचे बरोबर आलेलेच पाहिजेत. सेम चिन्ह बेरीज 5 आणि 6 11 चिन्ह हेच द्यायचं कायमचं. जी दोघांचे चिन्ह आहे तीच कायमचं. दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत, वजाबाकी 13तून 9 गेले 4. चिन्ह मोठ्या संख्येचं, चिन्ह मोठ्या संख्येचं. आता दोघांचे चिन्ह वेगवेगळे वजाबाकी 6 मधून 4 गेले राहिले 2. चिन्ह 6चं मोठ्या संख्येचं. चिन्ह सेम आहे दोघांचे. बेरीज 7 आणि 4 11. चिन्ह हेच कायम ठेवायचं. चिन्ह हेच कायम ठेवायचं. 16 मधून 6 गेले राहिले 10. चिन्ह मोठ्या संख्येचं 16चं चिन्ह मायनस. दोघा चिन्ह सेम आहे 3 आणि 1 4. चिन्ह हेच कायम ठेवायचं. 7 मधून 4 गेले राहिले 3. चिन्ह कुणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. चिन्ह दोघांचे वेगवेगळे आहेत, आपले सेम आहेत चिन्ह. 20 आणि 30 10 30. चिन्ह हेच कायम ठेवायचं. 8 आणि 5 3. चिन्ह कुणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. सात सुहास मधून सर. 5 गेले. हा ओके. तुम्हाला मेसेज दिसतायत की विद्यार्थ्याचे बघा एकदा, म्हणजे हो पाठवल्यात सगळ्यांचे दिसते दिसतेत दिसतात. ना. हा, ते काय केलेलं आहे, फक्त सर्वांना नाही दिसत, डायरेक्ट होस्ट आणि को होस्टला मेसेज दिसावेत असं सेटिंग याच्यासाठी केलं होतं की सर लिहिताना दिसत नाही त्याच्यामुळं. येस सर. हो हा हो हा. स्क्रीनला हा. डिस्टर्ब होऊ नये म्हणून. ओके, कीप इट. येस. 7 मधून आता दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. 7 मधून 5 गेले राहिले 2. चिन्ह कुणाचं द्यायचं? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे? प्लस. काय अडचण आता ह्याच्यात?
दोघांचे सेम चिन्ह असेल तर बेरीज. सेम चिन्ह असेल तर बेरीज. चिन्ह तेच ठेवायचं. उत्तराला चिन्ह, उत्तराला चिन्ह जे दोघांचं आहे तेच द्यायचं, तेच ठेवायचे. बेरीज चिन्ह सेम असेल तर बेरीज करायची. इथं काय केलंय, एकचं चिन्ह मायनस, तीनचं चिन्ह मायनस, दोघांचं चिन्ह सेम आहे. बघा काय केलंय आपण इथं, बेरीज केली. सेम चिन्ह आहे, बेरीज केली. हा, आणि दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत का, चारचे चिन्ह मायनस, सातचे चिन्ह प्लस, दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहेत. इथं काय केलंय मी, बेरीज केली का वजाबाकी केली, बेरीज वजाबाकी केली मी. 7 मधून 4 गेले, राहिले 3. मोठ्या संख्येचे चिन्ह, दोन्ही संख्याचे चिन्ह वेगवेगळे असतील, वेगवेगळे असतील तर वजाबाकी करायची, वजाबाकी करायची व चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं, चिन्ह मोठ्या संख्येचे द्यायचे. ओके, तर आता समजलं का. अजून 10 गणित देऊ का, 10 गणित अजून, का पुढचं करू घेऊ. अजून 10 गणित द्यायचे का. दोन्ही ठिकाणी सेम चिन्ह असत. इकडे बघा अजून का, इकडे बघा, इकडे बघा, दोन्ही संख्याचे चिन्ह वेगवेगळे आहेत का सेम आहेत, सेम आहे. दोघांचे चिन्ह सेम असेल तर बेरीज करा. 5 आणि 3 8, चिन्ह प्लस धरा. दोघांचे चिन्ह सेम असेल तर बेरीज, उत्तराला चिन्ह जे दोघांचे आहे, दोघांचं जे आहे तेच चिन्ह कायम ठेवा. चालेल. अजून काय कन्फ्युजन आहे विचारा मला. नियम तर लक्ष मी लिहून बी दिलेत मुद्दा म्हणून आता. चालेल. समजलं एवढं. कुणाच्या मनात शंका आहे का, 1% बी शंका असेल तर विचारा. सेटिंग चेंज झालीये सर, चॅट बॉक्स दिसत नाही. येस,
चला मग आता पुढचं घेतो मी आता. पुढचं टॉपिक घेऊ का मग आता? हो चला. हा टॉपिक तसा सोपा आहे, काही अवघड नाही. सांकेतिक लिपी शब्दाऐवजी नवीन नवीन शब्द योजना म्हणतात. हम्म? ह्याच्यावर कमीत कमी एक किंवा दोन प्रश्न मागच्या परीक्षेत विचारलेले आहेत. हम्म? थोडं व्यवस्थित समजलं ना, प्रत्येकाला हे गुण मिळणार म्हणजे मिळणार, डोळे झाकून मिळणार, काही अडचण नाही. राईट. उत्तर काय विद्यार्थी द्यायला लागलेत. हम्म? चला आता बघा, स्वयंपाकाला व्यवस्थापक म्हटले, व्यवस्थापकाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला कारकून म्हटले, कारकुनाला पोलीस म्हटले, तर वर्गात कोण शिकवतो? आता वर्गात कोण शिकवत असतो रे? शिक्षक शिकवत असतो. वर्गात कोण शिकवतो? बघा समजून घ्या. वर्गात कोण शिकवतो? वर्गात कोण शिकवत असतो? शिक्षक. वर्गात कोण शिकवत असतो? शिक्षक. आणि शिक्षकाला काय म्हटलंय इथं? शिक्षकाला काय म्हटलंय? कारकून. शिक्षकाला काय म्हटलंय? कारकून. समझ में आया? कुछ कुछ दिक्कत? चलो छोड़ो इसका. चला ह्याचं उत्तर सोडा. कारकून कसे? इकडे बघा प्रश्न. तरच्या पुढचं वाक्य बघा आता. हा. वर्गात कोण शिकवतो? वर्गात कोण शिकवत असतो? शिक्षक. वर्गात स्वयंपाक शिकवतो का रे? वर्गात स्वयंपाकी नाही शिकवत. वर्गात कारकून शिकवतो का? नाही. वर्गात पोलीस शिकवतो का? नाही. वर्गात कोण शिकवतो? शिक्षक. पण या वाक्यात शिक्षकाला काय म्हटलंय? या वाक्यात शिक्षकाला काय म्हटलंय? कारकून. मग उत्तर काय असेल? कारकून. इथं बघा, एका विद्यार्थ्याला काय म्हटलंय, काय म्हटलंय कुणाला, ही लक्षात ठेवायचं. शिक्षकाला कारकून म्हटलंय. आता हे सोडवा. आता तरच्या पुढचं वाक्य बघा. तर टांग्याला काय झुपले जाईल? आता टांग्याला काय झुपलं जातं रे? वाघ झुपला जातो का? नाही. सिंह झुपला जातो का? नाही. टांग्याला हरिण झोपलं जातं का? नाही. टांग्याला बैल झोपला जातो का? नाही. टांग्याला घोडा झुपला जातो. आता घोड्याला काय म्हटलंय इथं? घोड्याला काय म्हटलंय? वाघ. मग वाघ उत्तर योग्य. घोडा टांग्याला झुपला जातो, मग घोड्याला काय म्हटलंय? वाघ. मग वाघ उत्तर. समजलं का? समजलं का? काही अवघड नाही बरं का, सिंपल आहे. दोनच वाक्य लक्षात ठेवा, दोनच वाक्य. चला तरच्या पुढचं वाक्य बघा.
यस. 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 बघा आता. बघा तर तरच्या पुढचं वाक्य बघा. तर तहान लागल्यावर काय प्यावे? तहान लागल्यावर पाणी प्यायचं असते. तरच्या पुढचं वाक्य काय? तहान लागल्यावर काय प्यावे? पाणी प्यावे. बरं इथं पाण्याला काय म्हटलं रे? पाण्याला नदी म्हटली आहे. मग नदी उत्तर आपलं. सिंपल आहे. लय पूर्ण वाक्य वाचायची गरज आहे का? अजिबात गरज नाही. असा प्रश्न आला की तर शोधा, तर शब्द. तरच्या पुढचं वाक्य वाचा आणि वळी हे मिळू असं. ओके. तहान लागल्यावर काय प्यावे? पाणी प्यावे. मग पाण्याला काय म्हटलंय बघा बरं इथं. पाण्याला नदी म्हटले. मग नदी उत्तर. ह्याच्यावर एक प्रश्न हमखास आहे आणि तो प्रश्न तुमचा चुकणार नाही. मी गॅरंटी आहे माझ्याकडे. समजलं एवढं? चला आता प्रश्न नीट वाचा. चला तुम्हाला दोन दोन प्रश्न सोडवा. चौथं आणि पाचवं. सिंपल आहे, सोपं आहे. आलं सगळ्यांना? चुकलंय. एकाच चुकलंय काय विद्यार्थ्याचं चुकलंय. पहिल्यांदा पाचवं. हा पहिल्यांदा पाचवं. तर फुलांचा राजा कुणाला म्हणतात? ए फुलांचा राजा तसं कुणाला म्हणतात रे? गुलाबाला म्हणतात. फुलांचा राजा कुणाला म्हणतात? गुलाबाला. आणि इथं गुलाब गुलाब कुणाला म्हटलंय? गुलाबाला रानफुले म्हटले. फुलांचा राजा कुणाला म्हणतात? गुलाबाला. आणि गुलाबाला काय म्हटलंय इथं? रानफुले म्हटले. हा. तर जहाजे कुठे हाकारली जातील? आता जहाजे कुठे हाकारली जातील? समुद्रामध्ये. हा. जहाजे कुठे हाकारली जातात? समुद्रामध्ये. हं? जहाजे कुठे हाकारली जातात? समुद्रामध्ये. आणि इथं समुद्राला काय म्हटलंय? समुद्राला काय म्हटलंय? रस्ता म्हटलंय. चला 6वं.
तेव्हा सर झालंय का? हा झालंय सर, शेवटचं उदाहरण आहे. एक मिनिट. ओके ओके, तुम्हाला स्पॉटलाइट करतो, झाल्यास सांगा आता. हो हो, एक अर्धा मिनिट फक्त. ओके. काय म्हटलं इथं? एखादे मूल कुठे खेळू शकेल? एखादे मूल रस्त्यावर नाही, फुटपाथवर नाही, हा उद्यानात खेळू शकल. म्हणजे एखादे मूल कुठं खेळू शकल? उद्यानामध्ये. पण उद्यानाला काय म्हटलंय इथं? उद्यानाला काय म्हटलंय? उद्यानाला मार्ग म्हटले आहे. उद्यानाला मार्ग म्हटले आहे. मग उत्तर काय असेल याचं? ए. ए उत्तर असेल याच्यातलं. ठीक आहे, चला. गुड नाईट. गजानन सर, कंटिन्यू प्लीज. ओके. सर्वांचे मेसेज सर्वांना दिसतील अशी सेटिंग करून देतो परत तुम्हाला. जर तुम्हाला डिस्टर्ब होणार नसेल तर, जर तुम्ही म्हणलात सर नाही आम्हाला डिस्टर्ब होत किंवा तुम्ही अगोदर सेटिंग केली तशीच राहू द्या, तर तशी राहू देऊया. मला असं वाटतं की विद्यार्थी मोठे असल्यामुळं जास्त डिस्टर्ब होत नाही. ओनली पोस्टला करण्याऐवजी मीटिंग ग्रुप चॅट एनी वन असं करतो. ओके, सारखं तुम्हाला दिसेल आजकाल. कॅपिटल गजानन सर. नमस्कार. एक मिनिट. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं मी पुन्हा एकदा प्राध्यापक गजानन कदम सर आपल्या या गणिताच्या लाईव्ह सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सर्वांना आवाज येतोय? सर्वांना स्क्रीन दिसते? बोर्ड दिसतोय? चॅटिंगचा काहीतरी इश्यू होता. गुड इव्हनिंग एव्हरीवन. से गुड इव्हनिंग इन चॅट बॉक्स. ओके, गुड इव्हनिंग. धनलक्ष्मी मॅम, गुड इव्हनिंग. जस्ट चेक करायचं होतं की तुमचे जे उत्तर आहेत म्हणा, तुमचं चॅटिंग दिसतं का नाही? ठीक आहे, दिसतंय व्यवस्थित. ठीक आहे, सर्वांना आवाज येतोय? सर्वांना स्क्रीन दिसते व्यवस्थित? चला, आपण आपल्या आवाज येतोय का नाही? येस, आवाज येतोय. ठीक आहे, चला. नफा तोटा याविषयी आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेला होता. तर नफा तोटा जो आहे त्याबद्दल बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण काल पाहिलेल्या आहेत. याच्या पुढचं काही जे शाब्दिक उदाहरणं आहेत ते आज आपण घेणार आहे. तर शाब्दिक उदाहरणामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील यामधील काही उदाहरण आपण काल पाहिले होते. आज त्याच्या पुढचं उदाहरण घेऊ. कालचं जे शेवटचं उदाहरण आहे त्याच पद्धतीचं एक उदाहरण घेऊ, म्हणजे आपलं कालचं जे आहे सर्व रिकॉल होईल. तर बोर्डकडे पहा. प्रश्न पहिला. शिरीषने 9200 शिरीषने 9200 ला खरेदी केलेली 9200 ला खरेदी केलेली टीव्ही 1150 11500 11500 ला विकला.
तर या व्यवहारात शेकडा नफा किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. उत्तर सर्वांकडून अपेक्षित आहे. चला पटकन उत्तर द्यायचे आहे. कालचं जे उदाहरण आहे तेच पद्धतीचं उदाहरण आहे. काल आपण बरेच उदाहरणं पाहिलेले होते. काही जणांचा पुन्हा प्रॉब्लेम आहे का मेसेज येत नाहीत म्हणून? मला बऱ्याच जणांचे मेसेज तर दिसत आहेत. समोर उदाहरण आहे 6 बरोबर आहे. सुवर्णा मॅम आपलं अगदी बरोबर आहे. गुड, कॉंग्रॅच्युलेशन. पटकन उत्तर दिल्याबद्दल अभिनंदन. आपलं उत्तर बरोबर आहे. स्वाती मॅम बरोबर. गुड. धनलक्ष्मी मॅम बरोबर. श्रेया मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके चला आणखी. हा मयुरी मॅम आपलं पण बरोबर आहे. आता जे उत्तर बरोबर आहे 25/12 असं दिसतं आहे. त्याच्यावर नाव दिसत नाहीये पण आपलं उत्तर बरोबर आहे. नाव असते आलं तर व्यवस्थित कळेल ते कुणाचं आहे. योगिता मॅम आपलं पण बरोबर आहे. विद्या मॅम बरोबर आहे. गुड. तर अशा पद्धतीची उदाहरणं तुम्हाला व्यवस्थित समजलेले आहे. ठीक आहे. तर यस काही कुणाचं कन्फ्युजन राहू नये म्हणून हे थोडस सांगतो मी स्पष्टीकरण. तर बघा इथं नफा झालेला आहे. आता नफा आपल्याला काढायचा असेल तर जी विक्री किंमत आहे त्याच्यातून खरेदी किंमत मायनस करायची आहे. 11,500 मधून 9,200 मायनस केलं तर उत्तर किती येतं? तर उत्तर येतं 2,300 हे उत्तर येतं. परंतु आपल्याला त्यांनी नफा विचारलाय का? नाही, शेकडा नफा विचारलेला. मग शेकडा नफा काढायचं म्हणजे काय? शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. म्हणून नफा आहे 2,300 गुणिले 100 छेदस्थानी खरेदी किंमत आहे 9,200. बरोबर. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, इकडचे कटला. तर आता इथं 92 ला 2,300 ला भाग घालायचा आहे. तर हा भाग त्यातला तर उत्तर बरोबर 25 येत. आता हा काय भाग घालावा असं, कारण तुम्हाला सर्वांना भागाकार येतो त्याच्यामुळे भाग घालावाच असं काही नाही. आता ज्यावेळेस संख्या मोठ्या असतात लक्षात ठेवा, किंवा आपण छोट्या संख्येनं पण भाग घालू शकतो. पण संख्या मोठ्या असेल तर पाडा तयार करायचा आणि भाग घालायचा. ओके. तर अशा पद्धतीनं 25% हे उत्तर येतं. ठीक आहे. चला हे समजलं का? काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये कुणाला? कालच्याच उदाहरणातलं हे शेवटचं एक उदाहरण होतं. ओके पुढे जायचं आपण. चला समजलं काय? ओके नो प्रॉब्लेम. आता या पद्धतीचे गणित तुम्हाला कोणत्याही या पद्धतीचे गणित विचारले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. ठीक आहे. तरी पण आपण जस्ट एक उदाहरण पाहू आपण. फक्त त्याचं तुम्ही उत्तर द्या. एरेस करतो मी. एकच प्रश्न. आता याचं उत्तर आहे 25%. प्रश्न दुसरा बघा. विजयने त्याचं फक्त उत्तर मी देणार आहे.
सोडून देणार नाही. विजयने 1200 रुपयांना खरेदी केलेली सायकल जर 960 रुपयाला 960 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती? ऑप्शन देतो मी. ऑप्शन आहे 1 18%, 2 21%, 3 15%, का 4 20%. क्वेश्चन आहे ऑप्शन. योगिता मॅमने उत्तर दिलेलं आहे 20%. बरोबर. हा, चला बाकीच्यांनी उत्तर द्या, मी सांगतो उत्तर बरोबर करतो. स्वाती मॅम. ओके. चला दोन्हीचे पण उत्तर बरोबर आहेत. धनलक्ष्मी मॅम आपलं पण उत्तर बरोबर आहे. आतापर्यंत दिलेले सर्व उत्तर बरोबर आहे. विद्या मॅम बरोबर. गुड. बरोबर आहे जे कोणी आहेत ते. काजल मॅम बरोबर आहे आपला. प्रथमेश सर बरोबर आहे. दीपाली मॅम 4. हा, ओके. ऑप्शन सांगितलं तुम्ही, ठीक आहे. बरोबर आहे आपलं पण. बरोबर आहे आपलं पण दीपाली मॅम. गुड. चल बाकीच्यांनी उत्तर देत नाहीये. का देत नाही कळत नाही. उत्तर देणं अपेक्षित आहे, तुमचा सराव होता, बाकी काही नाही. तुम्ही किती इन्व्हॉल्व आहे ते पण कळत. हा आपल्या नोकरीसाठीचा लास्ट अटेम्प्ट आहे. त्याच्यामुळं लक्षपूर्वक आणि 100% प्रयत्न करून हा अटेम्प्ट द्या, एवढंच सांगणं माझं. अभी नाही तो कभी नाही. सुप्रिया मॅम बरोबर आहे 20%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20%. 20%. हा, अर्चना मॅम आपलं पण बरोबर आहे. ओके, व्हेरी गुड. अशा पद्धतीचे कोणतंही गणित आलं तरी तुम्हाला 100% गणित सुटणार आहे. तुम्ही याच्यामध्ये उत्तर चुकीचं काढणार नाही याची मला खात्री आहे. आता काही प्रॉब्लेम नाही. असे बरेच गणित आहेत. आता याच्या पुढचा पार्ट थोडासा हार्ड, ज्याच्यामध्ये जरी मी हार्ड म्हणत असलो तरी पण आपल्याला व्यवस्थित समजावून सांगतो आणि तुम्हाला हे समजलं म्हणजे ते समजायला काही हरकत नाही. ओके. तर आता थोडं इंटरेस्टिंग गणित असतं. इंटरेस्टिंग इन द सेन्स की ते काय करतात, थोडंसं फिरून विचारतात. हे अचानक असं झालं तर काय, तशानं तसं झालं तर काय. तर फिरून विचारलेल्या प्रश्नामध्ये सुद्धा कन्सेप्ट तीच असते. फायदा शेकडा नफा शेकडा तोटाच काढायचा असतो. फक्त त्याच्यामध्ये लेंदी प्रोसिजर केलेली असते. खूप वेळ लागतो, पण ते सॉल्व्ह करावं लागतं. आता बघा उदाहरणार्थ, एक पेन एक पेन 2.5 रुपयांना, बघा ना, 2.5 रुपये. 2.5 रुपये म्हणजे 2 रुपये आणि 50 पैसे. 50 पैसे जरी सरत नसले तरी व्यवहारामध्ये 50 पैसे असतात. 2 रुपये 50 पैसे म्हणजे 2.5 रुपयांना मिळतो. याप्रमाणे याप्रमाणे दिनकरने दिनकरने
12 डझन 12 डझन पेन खरेदी केले. पेन खरेदी केले व सर्व पेन शेवटी 420 रुपयांना विकले तर व्यवहारातील शेकडा नफा वा तोटा. हे नफा झाला असेल तर नफा, तोटा झाला तोटा किती, अशा पद्धतीचं प्रश्न. आता याच्यामध्ये एक शब्द आहे डझन. तर तुम्हा सर्वांना माहितच असलं पाहिजे डझन म्हणजे काय. तर जसं आपण केळी घेतो तर 12 केळी म्हणजे 1 डझन. म्हणजे डझनचा अर्थ असतो 12 नग मिळतात. तर मग 1 डझन म्हणजे 12 पेन, असं या पद्धतीने. 12 डझन म्हणजे 12चा वर्ग म्हणजे 144, म्हणजे 144 पेन भेटले 12 डझन म्हणजे. ओके, तर यानुसार करा. मी थोडं बाजूला. हा, तुम्हाला प्रश्न ओळखू यायला पाहिजे. चला पटकन उत्तर काढा. थोडासा वेळ लागेल परंतु उत्तर येईल. स्वाती मॅम थोडस चुकलं, 1-2% फरक. जवळपास आला तुम्ही, तर आपल्याला उत्तर ऍक्युरेट पाहिजे. हा, विद्या मॅम बरोबर, स्वाती मॅम बरोबर, अगदी बरोबर आहे. दोन्हीचे पण उत्तर बरोबर आहे. सुवर्ण मॅम करेक्ट आहे. योग्यता मॅम करेक्ट आहे. उत्तर आलं. नफा लिहिला, चांगली गोष्ट आहे. नफा झालेला आहे. फास्ट. ओके, आणखी एक दीपाली मॅम, आणखी एक पुढचा एक डिजिट लिहायचा. दशांश चिन्हानंतरचे 2 डिजिट गणिता उत्तरामध्ये असले पाहिजे. ओके, तुझं उत्तर बरोबर आहे पण 2 डिजिट असायला पाहिजे. 16.66. धनलक्ष्मी मॅम बरोबर. ओके, चला. बऱ्याच जणांनी उत्तर दिलेले आहेत, त्यांना व्यवस्थित समजलं आहे. ज्या कोणाला समजलं नसेल त्यांनी बोर्डकडे पाहायचं आहे. याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य आहे की हे थोडस गणित वाढलेलं आहे. आता बघा, एका पेनची किंमत हे मी लिहून देतो आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला ते कळावं. परीक्षेमध्ये तुम्ही ज्यावेळेस रफ वर्क करता त्याच्यावेळेस तुम्हाला काहीच लिहायची गरज नाही. अडीच लिहायचं, डायरेक्टली कॅल्क्युलेशन करायचं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हे तुम्हाला समजावं याच्यासाठी आहे. पेनची किंमत किती आहे? 2.5 रुपये आहे. आता 12 डझन याचा अर्थ असतो की 12 गुणिले 12. 12 हे आणि डझन म्हणजे 12, म्हणजे किती झाले? 144. आता 144 नग आपण घेतलेले आहेत, त्या दिनकरनं घेतलेले आहेत 2 रुपये 50 पैसे. तर याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे.
आता हे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला या अगोदर पण सांगितलेलं आहे की कॅल्क्युलेशन करताना पॉईंट जो आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे. तर हे आणखी एकदा समजावून सांगतो. 0 0 0 त्यानंतर हे पॉईंट नाही असा कन्सिडर करा, म्हणजे पहिलं पद उडालं. 5 20 2 5 20 आणि 2 22 झाले. 5 1 5 2 7. दुसरं पद पण झालं शेवटी. 4 2 8 4 2 8 आणि 2 1 2. ती करायची बेरीज. हा आला 0 हा आला 0 2 10 हातचा आला 1 7 8 8 16 16 आणि हातचा आला 1 2. ओके. आता हे हा चला 3. ओके. आता याच्यामध्ये महत्वाचं काय आहे, आता हा पॉईंट कुठं द्यायचा, तर तुम्हाला याच्यावर पण सांगितलेलं आहे. आता या पूर्ण गणितामध्ये पॉईंट नंतर फक्त 2 संख्या आहेत, तर पॉईंट 2 संख्येना अलीकडे द्यायचा. 1 आणि 2 संख्या म्हणजे किती झाले 360. आता हे दोन्ही शून्य असल्यामुळं हे दोन्ही शून्य लिहिले नाही तरी चालतील. उत्तर आलं 360. ओके. हे महत्वाचं आहे. हे बऱ्याच जणांना समजत नाही. बऱ्याच जणांना समजत नाही म्हणजे पॉईंट कुठं द्यायचं समजत नाही. गणित कळतं, गणिताचा प्रॉब्लेम नाही, पण पॉईंट कुठं द्यायचं मी बऱ्याच वेळेस समजावून सांगितलेलं आहे. तर लक्षात ठेवा. ओके. तर 360 हे उत्तर आलेलं आहे. कशाचं? पेनची किंमत झाली. आता त्यांनी मग याच्यामध्ये 360 काय आहे? खरेदी किंमत आहे. विक्री किंमत किती आहे? 420. याचा अर्थ नफा झालेला आहे. 420 मधून 360 मायनस करा. उत्तर आलं 60 रुपये. 60 रुपये काय झाला? त्यांना फायदा झाला. आता हा शेकडा नफा मग किती झाला? शेकडा नफा बरोबर नफा गुणुले 100 छेदस्थानिक खरेदी किंमत. खरेदी किंमत नफा झाला 60 रुपये गुणुले 100 छेदस्थानी खरेदी किंमत होती 360. हे शून्य कटला, हे शून्य कटला, बरोबर. हा एवढंच कटलं. तर बाकी मग आता कॅल्क्युलेशन करा. इथं 5चा भाग बसला, इथं 18चा भाग बसला. ओके. 18 काटाकाटीच करायला लागेल. इथं 9 आहे, इथं 30 आहे. आता आणखी इथं 3चा भाग बसला, इथं 3 झाले, इथं 10 झाले. दोनचा 18 2 36 बरोबर आहे. इथं 30 9 3 3 9 10 150. 150 भागिले 3 150 म्हणजे 15. नाही थोडसा 60 गुणिले 100 छेदस्थानी 360. बर असं पण जमतं. 360 हा शून्य कटला, हा शून्य कटला, 6 1 6 6 36 आणि 6 न 100 ला भागा. उत्तर येतं 16.66. आता हे उत्तर आला 16.66. ओके. तर हे काय झाला? शेकडा नफा झाला 16.66. 6 न 100 ला भागल्यानंतर उत्तर येतं. हा ओके. समजलं का हे गणित? यामध्ये काही कन्फ्युजन आहे का? चला पटकन काही शंका असेल तर विचार, आपण पुढचं गणित घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कुठं काही समजलं नाही कोणत्या स्टेप मध्ये? नाही. हा काजल मॅम म्हणतायत ओके समजलं. बाकी आणखी कोणी आहे का? असं काजल मॅम जरा पटकन उत्तर देतात. बाकी कोणी जे उत्तर देत नाहीत असे कोणी, ज्यांना समजलं नाही असं कोणी आहे का?
ओके चला. आता हे गणित जरा मोठं आहे. या पद्धतीचेच गणित आपल्याला टेट मध्ये येणार आहे. टेट मध्ये असं कोणतंच गणित नसणार आहे जे तुम्हाला येत नाहीये. फक्त प्रॉब्लेम असा असणार आहे की तुम्हाला तेवढ्या सर्टन वेळेमध्ये ते कम्प्लीट करायचं आहे, एवढाच फक्त प्रॉब्लेम आहे. आपल्याला वेळ जर दिला, स्टेट परीक्षा आहे आणि तुम्हाला 4 तास वेळ दिला आणि 200 क्वेश्चन सोडवा, 100% तुमच्यातल्या बऱ्याच जणांना, तुमच्यातल्या म्हणजे जे शिक्षक आहेत त्यांना बरेच मार्क पडतात. म्हणजे सगळे 200 पैकी 150च्या पुढेच असतात जर 4 तास वेळ दिला तर. कारण सोपं असतं पण प्रॉब्लेम असतो की वेळ नसतो. आपल्याला किती वेळ आहे? 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे आहेत. याचा अर्थ आपल्याला खूप कमी वेळ भेटतो, खूप कमी. चला आता दुसरा क्वेश्चन पहा. आता हे जरा थोडस अशाच पद्धतीने दिलेलं आहे. दीड दीड रुपयांना दीड रुपयांना एक केळी, दीड रुपयांना एक केळी याप्रमाणे रामरावांनी 15 डझन रामरावांनी 15 डझन केळी खरेदी केली. खरेदी केली. सर्व केळी शेवटी 240 रुपयाला विकली. 240 रुपयाला विकली. या व्यवहारात शेकडा नफा वा तोटा किती? नफा वा तोटा किती? हे उत्तर सोडवायचं आहे. सेम टू सेम मगाचे गणित होतं त्याच पद्धतीचं आहे. कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि उत्तर काढायचं आहे. गुड. सविता मॅम बरोबर आहे. बरोबर आहे प्रथमेश सर, आपलं पण बरोबर आहे. फक्त फायदा झाला का तोटा लिहा. योग्य तर लिहिलं पुन्हा. बरोबर आहे. श्रेया कॅल्क्युलेशनच करून दाखवला. नाही श्रेया मॅम नफा नाही. स्वाती मॅम बरोबर आहे आपलं. नाही मॅम बरोबर. नफा तोटा लिहा. नफा झाला का तोटा हे पण समजायला हवंय. श्रेया मॅम बरोबर तोटा. मॅम बरोबर. ओके चला बाकीच्यांनी पण उत्तर देणे अपेक्षित आहे. बरोबर. काजल मॅम. विद्या मॅम बरोबर. असे गणित
सोडवा, कशा गणित सोडवायला काय प्रॉब्लेम आहे का? श्रुती मॅम बरोबर आहे. ओके चला, मी बऱ्याच जणांची उत्तर बरोबर आहेत. तर आपण बोर्डवर पण सोडून देतो मी. तर ₹1.5 ₹1.5 केळीची किंमत आहे, एक केळी. तर 15 डझन म्हणजे 15 गुणुले 12, 15 गुणुले 12 म्हणजे किती? 180 केळी झालं. आणि 180 केळी, एक केळी आहे ₹1.5 म्हणजे 180च्या दीड पट म्हणजे 270 झाला. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतं पॉईंट. ओके, 270 झालं. आता 270 काय आहे? खरेदी किंमत आहे. खरेदी किंमत आहे 270, विक्री आहे, विक्री किंमत आहे 240. ऑब्विसली 270 खरेदी आहे, 240 विक्री आहे, म्हणजे इथं झाला तोटा. तोटा कसा काढणार? 270 मायनस 240, उत्तर आला 30. 30 रुपये काय झाला? तोटा झाला. मग हा शेकडा तोटा किती कन्सिडर होईल? शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 छेदस्थानी खरेदी किंमत. तोटा झाला 30 रुपये गुणिले 100 छेदस्थानी 270. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 3 एक 3, 9 त्रिक 27. 100 भागिले 9, याचं उत्तर आला 11.11%. 9 ने 100 ला भागा, उत्तर 11.11 येतं. हे आहे 11.11 शेकडा तोटा आहे. ओके, समजलं सर्वांना हे? बर, अशा पद्धतीचे नफ्या तोट्याची गणित जर आली तर तुम्हाला हे अवघड जाणार नाही. तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी आता नफ्या तोट्याच्या. आणखी बऱ्याच पद्धती आहेत हा, म्हणजे बरंच शाब्दिक उदाहरणं घ्यायची आहेत, पण आतापर्यंत जेवढं झालेलं आहे ते समजलं का सर्वांना? काही याच्यामध्ये डाऊट आहेत? काही ठिकाणी फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आपल्याला इम्प्लिमेंट करायचाच आहे. शेकडा नफा शेकडा तोट्याचा फॉर्म्युला असतो आणि नफा तोटा याचा एक फॉर्म्युला. ओके, चल, ऑल क्लिअर? चला, व्हेरी गुड. आता बघा, आतापर्यंत आपण आता हे सरळ मार्गी आपण गेलो. सरळ मार्गी म्हणजे काय? याचा अर्थ आपल्याला त्यांनी सांगितलेला आहे, ही वस्तू आहे, याची किंमत एवढी आहे आणि एवढ्याला विकली, मग तोटा किती झाला, नफा किती झाला. प्रत्येक वेळेस असं विचारलं जाईल का? तर ऑब्विसली नाही. काही वेळेस काय केलं जाईल, नफा एवढा झाला, खरेदी किंमत एवढी आहे, तर विक्री किंमत काढा. विक्री किंमत एवढी आहे, नफा तोटा एवढा आहे, तर खरेदी किंमत काढा. असे पण प्रश्न विचारले जातात. हे थोडंसं असं खायच्या ऐवजी असं खायचा प्रयत्न केला जातो. तर हे पण ज्या गुगली आहेत ह्या तुम्हाला कळायला पाहिजे. हे सरळ विचारलं तर 100% सोपं आहे, पण जर फिरून जरी विचारलं तरी ते उत्तर आपल्याला काढता यायला पाहिजे. चला, आपण तसे काही उदाहरणं घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला खरेदी किंमत विक्री किंमत काढायची आहे. ओके, चल, हे तर समजलं आपल्याला. चला, आता थोडस समजून घ्या हे गणित, त्यानंतर आपण बघू कशा पद्धतीने आपल्याला हे काढायचं आहे. ओके, गणित काय आहे बघा. एक पुस्तक एक पुस्तक 270 रुपये, 270 रुपयांना विकले.
विकल्याने 15% विकल्याने 15% नफा होतो. 15% नाही नाही, सॉरी 207 होत. मी म्हटलं काय की 270. एक पुस्तक 207 रुपयांना विकल्याने 15% नफा होतो. जर जर 25% नफा हवा असेल नफा हवा असेल तर पुस्तक कितीला विकावे? तर प्रयत्न करा. सॉल्व्ह झालं वेल अँड गुड, नाही झालं वेल सॉल्व. बघा आपण प्रयत्न करू. याच्यामध्ये सुरुवातीला खरेदी किंमत काढावी लागेल. प्रयत्न करा. आलं तर ठीक, नाही आलं तर नाही म्हणा, आपण घेऊ. ऑल सायलेंट करतायत का? वेळ लागू द्या, थोडासा वेळ घ्या. या म्हणल्या दोघांनी जरी केलं तरी चांगलं आहे. फक्त हा आता याची पद्धत सांगितलेली नाहीये मी, त्याच्यामुळे माझं असं म्हणणं नाही की तुम्हाला सगळ्यांना यावं, परंतु जे प्रयत्न करतील काही हरकत नाही प्रयत्न करायला. आणखी एका मिनिटाचा वेळ जर येत नसेल पुढे आपण बोर्डवर घेऊ. ठीक आहे. एक पुस्तक 207 रुपयाला विकले तर 15% नफा होतो. ते जर 25% नफा हवा असेल तर किती रुपयाला विकावं लागेल? असा साधा प्रश्न आहे. बघा प्रश्न साधा आहे, परंतु तो विचार करायला लावणार आहे का नाही? आणि आपल्याला तेवढा वेळ नसतो स्टेटमध्ये. बर सोडवू दे का कोणी? नसेल तर आपण पुढं आपलं हा प्रामाणिकपणे सांगतात नाही जमत तर चालेल. ओके. आणखी कुणी कुणाला करत आहेत वगैरे असं थोडस, कारण याचं हा नाही. ओके चला आता बघा. ओके ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यामध्ये स्टेप्स आता बघा, प्रत्येक गणिताचा फॉर्म्युला हा काही काही गणित वेगळे जसे जसे वेगळे येतील त्या त्या पद्धतीने आपल्याला ते सॉल्व्ह करायचे आहे. एक पुस्तक 207 रुपयांना विकले तर 15% फायदा होतो, आणि जर 25% फायदा हवा असेल तर आपल्याला ते कितीला विकावं लागेल? असा साधा प्रश्न आहे. परंतु या प्रश्न जरी साधा असला तरी आपल्याला ह्याच्यामध्ये बऱ्याच स्टेप्स करायचे आहेत. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सुरुवातीला खरेदी किंमत काढावी लागेल. कारण 15% फायदा आहे, 25% फायदा करायचा आहे, पण आपल्याला खरेदी किंमत माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. खरेदी किंमत खरेदी
खरेदी किंमत. आता खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? खरेदी किंमत काढण्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे? समजा समजा खरेदी किंमत त्याची 100 रुपये. खरेदी किती आहे? किती रुपये आहे? 100 रुपये आहे. मग विक्री किंमत किती असेल? विक्री किंमत कधी विक्री किंमत? ज्यावेळेस 15% आपल्याला नफा होणार आहे. तर 100 रुपयाची वस्तू 15% नफ्यानं विकायची म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपल्याला ती 115 रुपयाला विकावी लागेल. बरोबर आहे? हे समजलं का? बघा 100 रुपये समजलंय आपण, 100 रुपये किंमत आहे वस्तूची. ती 15% नफा कमवण्यासाठी आपण ती 115 रुपयाला विकली. बरोबर? हे तर क्लिअर आहे. आता प्रत्यक्षात 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 काय आहे? तर प्रत्यक्षात ती वस्तू आपण 15% नफ्यानं 207 रुपयाला विकली. तर आपल्याला इथली किंमत करायची. बघा आणि समजून घ्या, हे काही कन्फ्युज करतात. खरेदी किंमत आपण 100 पकडलेली आहे, 15% नफा झाला म्हणून आपल्याला ती 100 रुपयाची वस्तू 115 रुपयाला आपण विकली. सेम टू सेम जर आपल्याला 207 रुपयाला जर ती 15% नफा देऊन ती किंमत इथं पहिल्याच सांगितलंय 207 रुपयाला ज्यावेळेस विकलं त्यावेळेस 15% फायदा झाला. मग 207 रुपयाला 15% फायदा होतो. तर त्याची मूळ किंमत किती असं समीकरण तयार झालं. याच्यामध्ये काय करायचं? समीकरण कसं सॉल्व्ह करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? 100 क्रॉस मल्टिप्लिकेशन तिरकस गुणाकार 100 गुणिले 207 छेदस्थानी 15 115 काय होणार आहे? x ची किंमत निघणार आहे. ओके, आता काय करायचं? तर बघा हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. डायरेक्टली भाग जातो का? 3 9 हा 3 चा भाग जातो. नाही बरं, इथं 5 चा भाग जातो 20, 20 पंचे 100, इथं 5 चा 23. बरोबर, 23 ना 23 भाग जातो का? सॉल्व सॉल्व करू आपण. 3 5 एक. जर हे सॉल्व होत नसेल तर आपण डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करणार आहे, परंतु सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करू. 207 3 न भाग जातो, इकडे 3 न भाग जातो 23 23. हम्म 9 भाग जातो 23 न भाग जातो. 23 एक 23, 23 9 207 आणि 20 दोन्ही 180. म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळालेली आहे खरेदी किंमत मिळालेली आहे 180. ओके, बघा हे इथपर्यंत समजलं का? हे कसं कॅल्क्युलेशन केलं? इथं अगोदर 5 न भाग घातला आणि पुन्हा 23 न डायरेक्टली 207 ला भाग घातला, उत्तर आलं 180. आता 180 काय आहे? खरेदी किंमत आहे. आता खरेदी किंमत एकदा मिळाली की आपल्याला प्रॉफिट आपल्याला काढता येतं. बघा हे इथपर्यंत समजलं का? कुणाला काही कन्फ्युजन आहे का विचारा. 100च आपल्याला अमाऊंट घ्यावी लागते म्हणजे सोपं जातं आपल्याला पर्सेंटेज मध्ये. इथपर्यंत समजलं का? आता बघा समजलं. ओके,
आता आपल्याला काय करायचं, 25% नफा पाहायचा. आपल्याला खरेदी किंमत माहित झाली, आता विक्री किंमत काढायची आपल्याला आणि नफा माहिती पण. तर नफा माहित असेल तर आता याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये पण आपल्याला तेच लॉजिक लावायचं आहे. काय लॉजिक लावायचं आहे, याच पद्धतीनं हेच हे करायचं आहे. समजा 100 रुपये किंमत आहे, ओके, तर आपल्याला 25% नफा मिळवायचा असेल तर आपल्याला 125 रुपयाला त्याला विकावं लागेल. मग त्याच पद्धतीनं प्रत्यक्षात 180 रुपये खरेदी असेल आणि आपल्याला 25% नफा पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे समीकरण तयार होतं. याला तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार कसा करायचा, इथं काहीच नाही, म्हणजे एक्स कन्सिडर करा आपण किंवा वाय कन्सिडर करा आपण, एक्स आपण वापरलेला आहे. वाय इज इक्वल टू तिरकस गुणाकार 180 गुणिले 125 छेदस्थानी 100. ओके, आता का केलं असं, कारण हे समीकरण तयार झालं. 100 रुपये ची वस्तू 125 ला 25% नफा पाहिजे असेल तर 125 ला विकावी लागेल. तर 180 ची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल. तर असं हे समीकरण तयार झालं. हा शून्य कटला, हा शून्य कटला, किंवा असं डायरेक्टली आपण हे पण करू शकतो. 25चा भाग 25 + 100, 25 × 5 = 100. ओके, हा 4 × 1 = 4, 4 × 1 = 16, 2 उरले 20 झाले, 4 × 5 = 20 आणि y बरोबर 45 गुणिले 5, 5 × 5 = 25, 2 उरले 5 × 20 आणि 2 = 22, म्हणजे 225 रुपयाला आपण ज्यावेळेस विकणार त्यावेळेस आपल्याला 25% नफा होतो. ओके, म्हणजे आपल्याला विक्री किंमत काय आली, 225. विक्री किंमत बरोबर वाय बरोबर 225. जर आपल्याला पुस्तक जर 207 रुपयाला विकून 15% नफा होत असेल तर 225 रुपयाला विकल्यानंतर 25% नफा होतो. ओके, हे जरा मोठं गणित आहे, वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं याचं उत्तर. ओके, एकदा परत समजावून सांगा. ठीक आहे, आता बघा. ओके, आता एकदा लक्ष द्या. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यात खरेदी किंमत दिलेली नाही. याच्यात सगळे मेन महत्वाची गोष्ट आहे, खरेदी किंमत दिलेली नाही. खरेदी किंमत दिलेली नाही म्हणून आपल्याला त्याच्यात खरेदी किंमत काढायची, त्याच्यानंतर आपल्याला 25% नफा कन्सिडर करावा लागेल. खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपण दोन्ही लिहिलं. समजा आपण खरेदी किंमत 100 रुपये जर पकडली, बघा खरेदी किंमत आपण जर 100 रुपये पकडली तर 15% जर नफा आपल्याला घ्यायचा असेल तर 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावी लागेल, 115 ला विकावी लागेल. तर 15% नफा आहे. आता 100च का घेतलं त्याचं कारण आहे, 15%, मग 80 घेतलं तर वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल, 60 घेतलं तर वेगळं कॅल्क्युलेशन करावं लागेल. याच्याऐवजी 100 सरळ घ्या ना. 100ला 15% नफा म्हणजे 115 ला वस्तू विकली. बरोबर, हे सिंपल आहे का नाही. 100 ची वस्तू 115 ला 15% नफा जर पाहिजे असेल तर 115 ला विकली. त्याच पद्धतीनं जर ती वस्तू 207 रुपयाला विकली 15% नफ्यानं, तर त्याची मूळ किंमत किती, हे झालं समीकरण तयार. 100 रुपयाची वस्तू जर 115 ला विकली तर किती रुपयाची वस्तू 207 ला विकल्यानंतर 15% नफा होतो. ह्याच्यासाठी आपल्याला ही खरेदी किंमत काढण्यासाठी एक कन्सिडर केलं. आता काय केलं पुढे आपण, हे समीकरण आहे त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 100 गुणिले 207, 100 गुणिले 207 आणि छेदस्थानी काय 115 घेतली, कारण x ची किंमत काढायची. हे जरा स्टेप अशी असते बघा, हे तुम्हाला जर समजलं नसेल तर गणिताच्या ह्याच्यामध्ये 100 गुणिले 100 115 x 207, याला काय केलं जातं दुसऱ्या स्टेप्स मध्ये, तिरकस गुणाकार आहे. 100 गुणिले 207 बरोबर याचा x गुणिले 115, आणि पुढच्या स्टेप मध्ये काय केलं जातं, 100 आणि 207 जशाच तसे हे गुणाकारातले जे 115 असतात ते इकडं भागाकारामध्ये आणले जातात, आणि इथं एक लिहिलं जातं. ही स्टेप आपण इथं केली. ओके, फक्त आपण साईड बदलल्या, लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला घेतलं, कारण ज्याची किंमत काढायची असते तो कधीही लेफ्ट हँड साईडला असायला पाहिजे. म्हणून 100 गुणिले 207 छेदस्थानी 115
कॅल्क्युलेशन केलं, उत्तर आलं खरेदी एक्सची किंमत निघाली, एक्सची किंमत निघाली 180. 180 काय आहे, इथली खरेदी किंमत आहे. 180 ला जर वस्तू असेल तर 15% नफा जर पाहिजे असेल तर 207 ला विकायची. हे इथपर्यंत तर सॉल्व्ह झाला. ओके, आता ह्याच्यामधला अर्धा भाग काय आहे, आपल्याला 25% नफा पाहिजे आहे. 25% जर नफा पाहिजे असेल तर पुन्हा आपण तीच पद्धत वापरणार. समजा ती वस्तू, आता ही खरेदी किंमत झाली, खरेदी किंमतीचा विषय मिटला. इथं समजा ती वस्तू 100 रुपयाला आहे, ती जर आपल्याला 25% नफा पाहिजे असेल तर आपल्याला ती कितीला विकावी लागेल, 125 ला विकावी लागेल. 100 ची वस्तू 25% नफा जर पाहिजे असेल तर 125 ला विकावी लागेल. त्याच पद्धतीनं जर वस्तू 180 ला असेल आणि 25% नफा पाहिजे असेल तर आपल्याला किती रुपयाला विकावी लागेल. इथं पण एक समीकरण तयार झालं. हे समीकरण सॉल्व्ह कसं करणार, वरच्याच पद्धतीनं 100 गुणिले y आणि 180 गुणिले 125 हे तसंच लिहिलं. y एका बाजूला आला आणि जे गुणाकारामध्ये आहे 100 गुणाकारात आहे खाली भागाकारामध्ये गेले. ओके, पुढे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं, उत्तर आलं 225. 225 काय असणार आहे, ही विक्री किंमत असणार आहे. मग जर पुस्तक जर 25% नफा जर घ्यायचा असेल तर 225 ला विकावं लागेल. साधा नियम आहे. जर 15% नफा पाहिजे असेल तर 207 रुपयाला विकावं लागेल. खरेदी किंमत तीच आहे, 180 खरेदी किंमत आहे. फायदा वेगवेगळा आहे. 15% फायदा असेल तर 207 ला विकावं लागेल आणि 25% फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला 125 ला विकावं लागेल. समजलं का बघा. कुठं स्टेप समजल्या नसल्या तरी पण सांगा, ते पण मी क्लिअर करतो. हे गणित अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं. ओके, कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. कुणाला कोणत्या ठिकाणी कोणत्या स्टेपला समजलं नाही तरी पण विचारा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, चला 1 मिनिटाचा वेळ. म्हणजे पुढचं गणित घ्यायला थोडस वेगळं आहे परंतु सॉल्व्ह करता येतं. काही कन्फ्युजन नाही, म्हणजे समजलं सर्व. चला 10 वाजलेले आहेत. हे गणित थोडस पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. तर होमवर्कला द्यायचं आहे. बर, होमवर्कला द्यायचं का, ठीक आहे चालेल. एक सेम टू सेम त्याच्यासारखं असेल तर देतो. बरं झालं. काय म्हणताय ह्या ओके, ठीक आहे. एक काम करा, आपण HW साठी दिला असेल पण थोडस हे जड वाटतंय असं मला वाटतंय, जड गेलेलं आहे. तर हेच रिपीट बघा आणि हे सॉल्व्ह करा. उद्या याच्यावरचेच गणित घेणार आहेत तर त्यावेळेस अवघड जाऊ नये याच्यासाठी हे पुन्हा पुन्हा बघा आणि ह्याची प्रॅक्टिस करा. ओके, HW ला मी उद्या देतो, ठीक आहे. गणित आहे माझ्याकडं परंतु हे हँग होऊ नये, आपला मोबाईल पण हँग नाही पडायला पाहिजे, आपलं डोकं पण हँग नाही पडायला पाहिजे. ओके, चला हे समजले का आजचे गणित, का थोडे जास्त झालं. ठीक आहे. ओके, बघा गणित शेवटी गणितच आहे, थोडं हार्ड तर असतं परंतु
गणितामध्ये उत्तर 100% मिळतात आणि गणितातले उत्तर व्हॅरी करत नाहीत. उदाहरणार्थ मराठीमधले उत्तर वेगळे असतात. मराठीमध्ये सुद्धा समजा बाहेर पाऊस पडत आहे, तुम्हाला कसं वाटतं, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा देणार आहे. पण गणितामध्ये तसं नसतं. गणितामध्ये उत्तर परफेक्टच असतं. मग ते भारतात पण तेच असतं, अमेरिकेत पण तेच असतं, आपल्या पाकिस्तानमध्ये सुद्धा फालतू देश आहेत तरी पण उत्तर तेच असतं. कॅल्क्युलेशन तसे असतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की गणित थोडं हार्डच आहे. हे नफा तोटा समजून घ्या व्यवस्थित. त्याच्यावर आणखी प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला. जास्त वेळ देऊत आपण आणि सॉल्व्ह करू. ओके. आणि हँड होऊ नका. ओके. चला, बाकी काय असेल कुणाची शंका वगैरे तर पटकन विचारा, नाहीतर या ठिकाणी आपण आपलं सेशन क्लोज करू. ओके. बी रिलॅक्स, बी काम, शांत राहा आणि गणिताचा अभ्यास करा. ओके. गुड नाईट. आज होमवर्क देत नाही. ओके, द्यायचा होता पण देत. ठीक आहे. गुड नाईट एव्हरीवन. मीटिंग